नमो नमः. आज आपण मम प्रियम पुस्तकम या विषयावर संस्कृतमधून निबंध बघणार आहोत. हा निबंध 10वीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपल्या पुस्तकामध्ये निबंध लेखनाचे जे विषय दिलेले आहेत त्यापैकीच हा एक विषय आहे, मम प्रियम पुस्तकम, म्हणजे माझे आवडते पुस्तक. आता बघूया निबंध. मम प्रियम पुस्तकम अस्ति श्रीमद्भगवद्गीता इति, म्हणजे माझे आवडते पुस्तक आहे श्रीमद्भगवत गीता. महाभारते स्वयं श्रीकृष्णेन अर्जुनाय कथितः अयम उपदेशः, म्हणजे काय म्हटलंय, महाभारते म्हणजे महाभारतात स्वयं म्हणजे स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला कथितः म्हणजे सांगितलेला किंवा केलेला, अयम उपदेशः म्हणजे हा उपदेश आहे. महाभारतात स्वतः कृष्णाने अर्जुनाला केलेला हा उपदेश आहे. अनेन उपदेशेन एव पांडवानां युद्धे जयः अभवत्. अनेन उपदेशेन म्हणजे या उपदेशामुळेच पांडवानां युद्धे म्हणजे पांडवांचा युद्धामध्ये जयः अभवत् म्हणजे विजय झाला होता. श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठन स्पर्धायां मया गतवर्षे भागः स्वीकृतः, म्हणजे श्रीमद्भगवद्गीता श्लोक पठन स्पर्धेमध्ये मी गेल्या वर्षी भाग घेतला होता. तदा पारितोषिक रूपेण अनुवादसहितं गीता पुस्तकं प्राप्तम. तदा म्हणजे तेव्हा मला पारितोषिक रूपाने अनुवादसहितं म्हणजे अनुवाद असलेलं गीता पुस्तक मिळालं. श्रीमद्भगवद्गीतायां 18 अध्यायाः 700 श्लोकाः सन्ति, म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये 18 म्हणजे 18 अध्याय आणि 700 म्हणजे 700 श्लोक आहेत. विश्वसु नैकासु भाषासु गीतायाः अनुवादः अस्ति इति ज्ञात्वा अभिमानेन पूर्णं मे हृदयम्, म्हणजेच काय तर विश्वस्य नैकासु भाषासु म्हणजे जगाच्या विविध भाषांमध्ये गीतायाः अनुवादः अस्ति म्हणजे गीतेचे अनुवाद किंवा गीतेचं भाषांतर झालेलं आहे. इति ज्ञात्वा म्हणजे हे समजल्यानंतर माहित झाल्यानंतर अभिमानेन पूर्णं मे हृदयम् माझं हृदय अभिमानाने भरून आलं. आधुनिक काले अपि गीतायाः उपदेशस्य महत्त्वम् अस्ति. आधुनिक काळातही गीतेच्या उपदेशाचे महत्त्व आहे. गीतायाः 18 अध्यायाः अस्मान् जीवनमार्गं बोधयति. गीतेचे हे जे 18 अध्याय आहेत ते आपल्याला जीवनमार्गाचा बोध करून देतात. आधुनिक काली अपि गीतायाः उपदेशस्य महत्त्वम् अस्ति. हे वाक्य दोनदा झालंय, वरती बघितलं आपण. सर्वैः गीताध्ययनम् अवश्यं करणीयम् एव. सगळ्यांनी गीतेचे अध्ययन अवश्य केले पाहिजे. महाभारत युद्धे धर्मस्य विजयः अभवत्. महाभारताच्या युद्धामध्ये धर्माचा विजय झाला. अतः धर्मः इत्युक्ते अस्माकं कर्तव्यस्य पालनं कथं करणीयम् एतस्य उपदेशः गीतायां भगवान श्रीकृष्णेन अर्जुनं कृतम् आसीत्. या वाक्याचा अर्थ, महाभारत युद्धात धर्माचा विजय झाला म्हणून धर्म म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन आपण कसे केले पाहिजे याचा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला आहे. जीवन विकासस्य तत्वं कथयति गीता. जीवनाच्या विकासाचे तत्व सांगते गीता. व्यवस्थापन दृष्ट्या गीतायाः महत्त्वम् इति विषयम् अधिकृत्य अग्रे संशोधनं कर्तुम् इच्छामि. व्यवस्थापन दृष्ट्या गीतेचे महत्त्व हा विषय घेऊन पुढे माझी संशोधन करण्याची इच्छा आहे. तर बघा, हा निबंध आहे मम प्रियम पुस्तकम भगवद्गीता यावरचा.
आता अजून एक आपण बघूया. मम प्रियम पुस्तकमच आहे, फक्त पुस्तक याच्यामध्ये आपण वेगळं घेतलंय. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. आता हे वाचन प्रशंसेतलं एक श्लोक घेतलेला आहे आपण इथे, तर तो तुम्ही पाठ करून घेऊ शकता. बघा, वाचनम बाल्ये ज्ञानदम. वाचन जे आहे ते बालपणी ज्ञान देणारे असते. तारुण्ये शीलरक्षकम. तरुणपणी चरित्राचे रक्षण करणारे असते. वार्धक्ये दुःखहरणम भवती. म्हातारपणी त्यामुळे दुःखहरण होतं. अतः सद्ग्रंथ वाचनम हितकारकम भवती. म्हणूनच सद्ग्रंथांचं वाचन हे हितकारकच आहे. साने गुरुजी महोदयेन लिखितं श्यामची आई इति पुस्तकम मराठी भाषायाः भूषणम एव. आता याच्यामध्ये आपण साने गुरुजींचं श्यामची आई या पुस्तकाबद्दल लिहितोय. साने गुरुजी महोदयांनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक मराठी भाषेचे भूषणच आहे. स्वजीवनस्य संस्कारपूर्णाः कथाः तेन अत्र कथिताः. स्वतःच्या जीवनाचे संस्कारपूर्ण कथा, स्वतःच्या जीवनाच्या संस्कारपूर्ण कथा त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. तस्य मातुः व्यक्तिमत्वं प्रेरणादायकाः प्रसंगाः प्रसादयुक्ता शैली इति कारणैः एतत् मम प्रियं पुस्तकं संजातम्. काय म्हटलंय आपण? तस्य मातुः व्यक्तिमत्वं म्हणजे त्यांच्या आईचे व्यक्तिमत्व, प्रेरणादायक प्रसंग, प्रसादयुक्त शैली या सगळ्या कारणांमुळे हे माझं आवडतं पुस्तक झालेलं आहे. एतस्य पुस्तकस्य कारणेन मम पठने रुचिः वर्धिता. म्हणजेच काय, या पुस्तकाच्या वाचनाने माझी वाचनातील आवड सुद्धा वाढलेली आहे. ग्रंथाः एव गुरवः खलु. खरोखरच आहे, ग्रंथ हेच गुरु असतात. तर अशा प्रकारे या दुसऱ्या याच्यामध्ये आपण श्यामची आई या साने गुरुजींच्या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण मम प्रियम पुस्तकम या विषयावरती निबंध बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.